हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरती 2024 चा जो लिपिक शिपाईचा कट ऑफ आहे, त्यानंतर मित्रांनो तुमची जी दुसरी रिस्पॉन्स शीट आहे ती कधीपर्यंत येऊ शकते आणि कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आपला हा आजचा व्हिडिओ होणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, कट ऑफ आणि दुसरी रिस्पॉन्स शीट, पहिली रिस्पॉन्स शीट आता तुमची प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे हे सर्वात अगोदर समजून घ्या। तर बघा, तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट ही आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो आता सर्व विद्यार्थी हे सेकंड रिस्पॉन्स शीटचा वेट करत आहेत। सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे, म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आणि त्याची यादी वगैरे जाहीर होणार। अशा प्रकारे मित्रांनो तुमची प्रोसेस चालणार आहे। या सर्व अपकमिंग प्रोसेस आहेत, ठीक आहे। आता बघा मित्रांनो, तुमची ही भरतीची प्रोसेस कशा प्रकारे सुरू आहे ते समजून घ्या। पहिली 1 मार्च 2024 ला फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली, सर्व विद्यार्थ्यांनी ती चेक केलेली आहे। आता बघा 2 मार्च ते 4 मार्च पर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे होते। आता मित्रांनो ती लिंक बंद झालेली आहे, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन वगैरे घेतलेले आहेत। आता अंतिम रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन 25 ते 30 मार्च पर्यंत होणे अपेक्षित आहे। 25 मार्च ते 30 मार्च या कालावधीमध्ये रिस्पॉन्स शीट येण्याची अपेक्षित आहे मित्रांनो, कारण की खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत, कारण की 25 मार्च पर्यंत सुट्ट्या आहेत। त्यानंतर 26 मार्च ते 30 मार्च या कालावधीमध्ये येऊ शकतात, ठीक आहे। त्यानंतर बघा, जिल्हा न्यायालय भरती नियमानुसार 35% गुण घेणे आवश्यक आहे आणि शिपायासाठी 10.5 गुण घेणे आवश्यक आहे। कॅटेगरी वाल्यांसाठी 9 मार्क घेणे आवश्यक आहे। या ठिकाणी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करतोय। त्यानंतर बघा, लिपिक पदासाठी 14 गुण आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 12 गुण घेणे आवश्यक आहे। हेच उमेदवार नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र असतील। ज्या विद्यार्थ्याला लिपिक साठी 14 गुण असतील ओपन मधून आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 12 असतील तर हे विद्यार्थी या नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र होतील, ठीक आहे। नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये अवघड शिफ्ट असेल तर तुमचे या ठिकाणी 5 ते 6 मार्क वाढण्याची शक्यता आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, 14 मार्क असतील, जर तुम्हाला 14 मार्क असतील तर ते 19 किंवा 20 पर्यंत जाऊ शकतात। ज्या ठिकाणी जास्त जागा आणि जास्त फॉर्म असतील तर त्या ठिकाणी जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता आहे। प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगवेगळा लागणार आहे। प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ वेगवेगळा लागणार आहे। एकूण किती शिपाई उमेदवार कौशल्य चाचणीसाठी पात्र होतील हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर बघा, आता एकूण जागा शिपाई पदासाठी किती आहेत हे समजून घ्या। तर बघा 1585 होत्या, त्यापैकी बघा आता एकाच 7 याप्रमाणे विद्यार्थी निवडायचे आहेत। म्हणजे 1585 गुणिले जर 7 आपण केलं तर जवळपास मित्रांनो 11,095 विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे। एवढ्या विद्यार्थ्यांना, एवढ्या उमेदवारांना संधी मिळणार आहे। किती मार्क वाले या ठिकाणी सुरक्षित आहेत आता हे समजून घेऊया। तर बघा मित्रांनो, किती मार्क वाले सुरक्षित आहेत ते बघा। शिपाई या पदासाठी 18+ जर तुम्हाला मार्क असतील तर हा एक चांगला सेफ स्कोर राहू शकतो। त्यानंतर लिपिक या पदासाठी जर तुम्हाला 22 मार्क प्लस मार्क असतील तर हा सुद्धा एक चांगला, अतिशय चांगला सेफ स्कोर राहू शकतो। जिल्हा न्यायालय भरतीमध्ये 1:7 याप्रमाणे आणि बघू शकता, जिल्हा न्यायालय भरतीमध्ये 1:7 याप्रमाणे, जिल्हा न्यायालय भरतीमध्ये 1:7 याप्रमाणे विद्यार्थी निवडायचे आहेत। तर भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी आहे। शिपाई पदासाठी 18+ मार्क असतील तर त्यांनी स्वच्छता चाचणी आणि चापल्य चाचणी यांची तयारी करायची आहे। लिपिक पदासाठी जर तुम्हाला 22+ या ठिकाणी मार्क असतील तर लिपिक पदासाठी 22+ या ठिकाणी मार्क असतील तर त्यांनी टायपिंग या ठिकाणी सुरू करायची आहे। टायपिंगची तयारी सुरू करू शकता, ठीक आहे। त्यानंतर बघा, लिपिक पदाच्या एकूण जागा किती आहेत ते बघा। 3495 जागा आहेत। एकाच 7 विद्यार्थी घेणार, म्हणजे जवळपास 24,465 एवढ्या उमेदवारांना संधी मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये आणि या कट ऑफ मध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। आणि राहिला विषय सेकंड रिस्पॉन्स शीटचा, तर सेकंड रिस्पॉन्स शीट मित्रांनो तुम्हाला मार्च महिन्याच्या लास्ट वीक पर्यंत पाहायला मिळू शकेल। व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता। थँक्यू सो मच, धन्यवाद।